आज अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आणि या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर वादाची किनार लागलेली आहे। वाद मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे। भाजपचे आमदार रणधीर सावरकर असेल आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे आमदार नितीन बापू देशमुख यांच्यामध्ये तुफान वाद झालेला आहे, बाचाबाची झालेली आहे। दुसरीकडे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलेला आहे। आणि या बैठकीमध्ये स्वतः राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी देखील होते। आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत। भाऊ, तुम्ही बैठकीमध्ये होताय, राडा झालेला आहे, दोन आमदार एकमेकांच्या अंगावर धावून घेण्यापर्यंतचा प्रकार अकोल्यात आज घडलेला आहे। कसं पाहता या प्रकरणाकडे, काय सांगणार? जिल्हा नियोजनची बैठक माननीय पालकमंत्री आकाश फुंडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। आपापल्या मतदारसंघातले विषय येत असताना त्या मतदारसंघातल्या साधारण लोकप्रतिनिधींचे काही प्रश्न असतात, थोडंसं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असावं, त्यामुळे हा थोडासा वाद उफाळून आला। पण नंतर मग आम्ही सर्वांनी समन्वय साधून तो शांत पण केला। पण तुम्ही काय त्याचा एक भाग दाखवला, कार्यकर्ते बाहेर जे होते, आत काय झालं हे त्यांना काही माहीत नाही। आज शाब्दिक चकमक झाली दलित वस्तीच्या निधीच्या विषयावरून, पण ते एकामेकाला बाहेर कार्यकर्त्यांनी मारावं इतकं काही मला असं वाटते हे करण्याची आवश्यकता नाही आहे। निधी वाटपात मतभेद झाल्याचा देखील आरोप केला जातोय। तुमच्या संदर्भात काही असं घडलं का त्या ठिकाणी? का अजिबात नाही। आज फक्त विकास आराखडा, अकोला जिल्हा नियोजनचा आराखडा मंजूर होणार होता। आम्हाला ज्या ज्या काही मागण्या, आता विरोधी पक्षामध्ये साजिद खान पठाण हे पण आमदार आहेत, उबाठाचे देशमुख साहेब पण आमदार आहेत, आणि त्याच्यामध्ये मी पण एक महायुतीमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधान परिषदेचा आमदार आहे। त्यामुळे आम्ही आमच्या मागणीचे पत्र रीतसर पालकमंत्र्यांना दिले, रीतसर जिल्हाधिकारी महोदयांना दिले। त्यांनी सांगितलं की जे काही ठरलेलं असेल, जे सूत्र ठरलेलं असेल त्यानुसार आम्हाला समसमान निधी वाटप होईल। त्यामुळे आमच्यावर काही अन्याय बिन्याय नाही झाला। 12 तारखेला दादांचा दौरा आहे, आज बैठक तुमची पार पडलेली आहे, खोडके साहेब देखील आलेले होते। काय नियोजन असणार, काही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची देखील चर्चा आहे पश्चिम विदर्भात। अगदी मला वाटते तब्बल 16 ते 18 वर्षानंतर अजितदादा अकोल्यामध्ये येत आहेत, आणि ते याचंच करता येत आहेत की अकोल्यामध्ये नक्कीच मोठी घडामोड आहे राजकीय दृष्टिकोनातून, आणि कार्यकर्त्यांना थोडं बळ भेटावं। भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगर परिषदच्या निवडणुका, त्या अनुषंगाने दादांचा हा दौरा आहे। विदर्भ दौरा आहे, आमच्याकडे आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण आहे। त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा तो दौरा असल्यामुळे आम्ही स्थानिक जिल्हा लेवलला सर्व कार्यकर्त्यांशी समन्वय साधून आम्ही त्या पद्धतीनं पुढे जातो। दादांच्या येण्यानं नक्कीच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक नव्या प्रकारचा उत्साह संचारला आहे। मागील काही गेल्या दिवसांपासून तुमचा आणि लक्ष्मण हाकेंचा वाद सुरू आहे। एक नवं ट्विट त्यांनी केलेलं, त्यांनी असं म्हटलं की अजितदादा माझ्यावर लांडग्या घोड्यांना टीका करायला सांगू नका, असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि सोबतच न्याय हक्कांवर बोलणं हा काही गुन्हा आहे का, अशी त्यांनी पोस्ट केलेली आहे, ट्विट देखील केलेलं आहे। न्याय हक्क, लांडगे घोडे, आता तो मला असं वाटते त्या बावलटाला उत्तर देऊन आम्हाला आमचा वेळ खराब करायचा नाही। एक तर तो फुल टाईम रिकामचोट आहे, तो इतक्या वेगळ्या पद्धतीनं बोलतो आहे। आता प्रत्येक वेळी त्याला उत्तर देणं म्हणजे एखाद्या मातलेल्या बोकडाला जास्त महत्त्व देण्याचा प्रकार आहे। मग आम्ही काही त्याला हे देत नाही, कारण आमच्या मागं खरीपाची कामं आहेत, आमच्या मागं शेतकऱ्याची कामं आहेत, आमच्या पक्षाचे आढावे आहेत, प्रशासकीय बैठका आहेत, शेतकऱ्याची कामं महत्त्वाची असतात, त्यात आम्ही आमचं काम गुंतून घेतो। पण आता असं आहे, तो एक बोलला तर आम्हाला उत्तर द्यावं लागतं त्याला जर तसा तो आम्हाला प्रश्न विचारतो आहे का नाही की व्हीजेएनटीचा निधी कुठं आहे, आमच्या ओबीसींचा निधी कुठं आहे, हे त्याचे दोन प्रश्न। आमचे दोन प्रश्न आहेत ना, ड्रायव्हरचा पगार का थकवला, प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2, भोकरमध्ये उमेदवार कसा मॅनेज केला, हे प्रश्न त्याला विचारले की तो एकदम जळफळाट चिडचिड करतो। आता काल एका ठिकाणी उपोषणाला बसला होता, नंतर आम्हाला असं कळलं, म्हणजे काहीतरी बैठकीला ज्या म्हाताऱ्या आजी होत्या त्यांनीच त्याची जागा दाखवली। त्याच्यामुळे असं पद्धतीनं काहीतरी बोलून फक्त चर्चेत राहण्यासाठी त्याचा हा प्रयत्न आहे। घोडे नाही, आम्ही काय आहोत हे त्यालाच माहीत आहे। आम्ही अशा लोकांची त्यांची अवकात दाखवायला समर्थ आहोत, आणि आम्ही पण आता असं आहे की तुम्ही काल डिबेटला बोलायला मला माहीत असं तो आहे। आता आम्हा सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा आमचा स्वभाव नाही। आम्ही जरा तोलामोलाच्या माणसाशीच बोलू। आता तो भुंकत असेल तर त्याला त्याची अवकात दाखवतोच आम्ही, त्याला भुंकू द्या ना। त्यांनी श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात तो म्हणतोय ना, तो यात हिंमत आहे तर मुख्यमंत्र्याला म्हण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना म्हण। काही एक पद्धत असते, संविधानिक पद्धत। एकदम तुम्ही एखाद्याचे
त्या काय बाप काढणार आणि आम्ही ऐकून घेणार. आणि मग आम्हाला मी विधिमंडळ सदस्य असेल किंवा पक्षाचा कार्यकर्ता असेल, ज्या पद्धतीनं अजितदादांवर जर एखादा गल्ली बोळातला माणूस टीका करत असेल त्याला उत्तर देणं आमचं काम आहे. परिणामाची आम्ही चिंता नाही करत. बरं, तो ओबीसीचा नेता हा स्वतःलाच म्हणतो ना, तो एकटाच आहे ओबीसीचा नेता, त्याच्यामागं एकही ओबीसी नाही आहे. आमच्यातला धनगर समाजाचा एक भाऊ बंडगर काय सचिन, त्याचा 2 महिन्याचा पक्षप्रवेश त्यांनी हे थकवलं ना, त्याचा पगार थकवला आहे. त्याच्या पत्नी, बरं मी म्हणतोय का, स्वतः त्यांनी इंटरव्ह्यू दिला आहे काल तुमच्या चॅनलला. त्या सांगितलं की बाबा मला नाही, आणि तुम्हाला सांगतो त्या मुलाला आम्ही खरंच न्याय देऊ. 5 वर्ष त्याच्यासोबत काम केल्यानंतर त्या बेअक्लासोबत जर एखाद्या गरीब माणसाचा पगार थकवला असेल, आणि हाके स्वतःच म्हणतो मी ओबीसीचा नेता, आता मी म्हणेल मी राष्ट्रपती किंवा मी पालकमंत्री, असं नाही होत ना, त्याला काही लागतो ना आधार. आणि एक प्रश्न असा आहे की राज्य मागास आयोगाचं जे पद त्याच्याकडे आहे ते त्यानं कसं मिळवलं, कोणाने कशात तू बसला, याची उत्तरं नाहीत. मग तो तिकडे उत्तर विचारते. माझ्या या 3 प्रश्नाची उत्तर त्यांनी द्यावी, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देतो. काल व्हिडिओ व्हायरल झाला, बहुतेक तुम्ही देखील तो ट्विट केलेला आहे. 2 व्हीलरवरनं हाके येतात. मी नाही केला ट्विट. तो एक पण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे 50 रुपयाच्या पेट्रोलचा. कसं पाहता? मी ते ट्विट केलं नाही. असे चिल्लर व्हिडिओ मी ट्विट करत नाही. त्याचा तो वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे. तो दारू पितो का गांजा पितो का दारूनं आंघोळ करतो, हा त्याचा प्रश्न आहे. मला त्यात कोणं काय खावं कोणं काय प्यावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो, त्यात मला पळायचं नाही. तो दारू पितो असेल तर त्यालाच माहीत आहे तो का पितो, तर आम्हाला काही त्याच्याशी घेणं नाही. प्रश्न असा आहे की एक मर्यादा, एक बोलण्याची पद्धत. एखाद्या मोठ्या नेत्यावर बोलताना तुम्ही प्रश्न विचारू शकता, आम्ही पण प्रश्न विचारतो. विरोधी महाविकास आघाडीमध्ये असताना आम्ही पण प्रश्न विचारले, पण त्याची काही पद्धत असते. असं काय कोणी मोकाट कुत्र्यासारखा भुंकत सुटेल आम्ही शांत नाही बसणार. त्यामुळे त्याचे नाही, आमचे सोशल मीडियाचे कार्यकर्तेच ते व्हिडिओ, लहान गरीब कार्यकर्ते, ओबीसीचे कार्यकर्ते, विशेष म्हणजे ओबीसी म्हणजे हा एकट्याने ठेका नाही घेतला, तो स्वतःच ओबीसीचा नेता झाला आहे वडापाव आंदोलन केल्यानंतर. त्यामुळे आम्ही तसे चिल्लर व्हिडिओ नाही करत. आम्ही फक्त राज्य मागास वर्ग आयोगावर कसा चढला, कोणाकडून आला, एवढंच फक्त त्याला विचारलं. नक्कीच आपण बघू शकतो अमोल मिटकरी होते. ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके जे टीका केली, ट्विट केलं, त्यावर जे आहे ते त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.